तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या इथे परडीचा कार्यक्रम आहे. म्हणजे परडी नव्याच्या पौर्णिमेनंतर परडी केली जाते. परडी म्हणजे काय? थोडक्यामध्ये आपले जे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे तुमचं विहीर असेल, बोर असेल आणि अजून काही तसं. तर त्या पाण्याच्या देवताला म्हणजे त्याला साती बोलतात. 7 अप्सरा असतात त्या, 7 देवी आणि त्यांना आपण पुरणपोळीचा नैवेद्य देतो. आता हे कधी केलं जातं, तर नव्याच्या पौर्णिमेनंतर आणि जो आपला गुढीपाडवा आहे त्याच्या आधी आणि हा फक्त शुक्रवार किंवा मंगळवारी वार बघून आपला हे 2च वार आहेत, त्याच्यामध्ये केलं जातं. सहसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये परडी हा आहे. अजून कुठे असेल तर कमेंट करून सांगा की तुमच्या इथे केला जातो की नाही केला जात. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ती एंटायर प्रोसेस बघू की त्याच्यामध्ये काय काय असतं, कशी ती प्रोसेस असते, कसा नैवेद्य. कारण हा मला वाटतंय मराठी वर्षाचा शेवटचा सण म्हणू शकतो. कारण होळीनंतर आता हाच परडी राहते. परडीनंतर डायरेक्ट आपला गुढीपाडवा येतो. आता तो नेक्स्ट वीकमध्ये आहे. आता बघूया आपण प्रोसेस कशी आहे. या जेवाय 7 खणं बनवायचे. देवाचं देवाचं बाप्पा आहे, बाप्पा बाप्पाचं मागू लांब सर इकडे 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 माझ्याकडे. इथं उभा राहा, फक्त शांत उभा राहायचं, तोंडावर बोट. हां गप. आता काय करताय? 7 खणं बनवायचे आहेत ना. नाही माग सर हे झाले किती? तुझं तुझं मी ठेवतो. तू मागतार का मी मागतार मला बघू. आणि कशी परडी करतात सांगा सांगा, बोला की. सांगा बोला की ही किती पहिले असं काय केलं चौकडी हे टाकायचे असं कसं नीट सांगा नीट सांगा चल नीट सांगा तर तुम्ही सांगा तसं बनवतील. काय तिथं काय तिकडे बघ ठेव ठेव ओके इकडे काय ओके. हा उभा राहा हे बघ आहे का बघ ते बऱ्याच करते आता जेवाय बोलवतोय, जेवाय बोलवतोय. होय जेवायला यायचे बारके होते. बेबीला विषय बेबीला बेबीला बनवत झालं का जेवण थांब मी तुझं हळू काढतो बाहेर 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 उभा राहा मध्ये एक का. हो 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 तुला होय मध्ये पायाच्या मागे. तू पसारा करत बसायचा टाइमपास करते ती पूर्ण. हाय कर. तर माग सर माग सर तू का असं करतोय? तू का असं करतोय? किती झाले? 4 झाले. 7 करायचे. मोठं घ्या ना ते जाडवालं. अहो हे असं एक मधून टाकलं की झाले किती? 4 5 6 होणार. हा बरोबर 6 झाले. आणि इथे एक 7व्याला एक इकडे टाकायचं. 1 2 3 4 5 6 आणि एक हा मग तेच सांगतो मी. एक निम्म्यात टाकलं की झाले ना 7. किती झाले आता? 7 झाली 7 मामा मामा परडी 7 खणी असते का 5 खणी असते? 7 खाली असते ना 7 खणी 5 की 7 7 5 किंवा 7 5 किंवा 7 हो किती झालं आता मग झाले का 7 खणी झालं 1 2 3 4 बांध आता. अहो हे आता 10 का बांधायचं. कुठून बांधताय तुम्ही? हिथून बांधा ना, मधून कशाला बांधताय? मानायचं
मधून बांधायचं हे रीत आहे का कशाची मग ते नाही बांधणार ना, मी तेच सांगतोय तुम्हाला. इथून बांधा, हा पहिला बांधा, साईडचे बांधा, मग हे बांधा म्हणजे स्ट्रक्चर बनेल. बांधा हे. बसू नका तुम्ही. तर आपले 2 झालेले आहेत. एक 7 खणे, 1 2 3 4 5 6 आणि 7. हां. आणि ही 5 खणाचे आपल्या विहिरीसाठी आणि ते एक बोरसाठी. तर हे पण 1 2 3 4 5. कसे झाले कमेंटमध्ये सांगा. तर बाहेरची तयारी तर झाली, पण आता किचन मधलं काय, म्हणजे ह्याला नैवेद्य कोणता लागतो, नैवेद्यामध्ये काय काय बनतं, आता ह्याच्यामध्ये बरंच काय काय. आपण आमच्या मम्मीला विचारूया की काय काय लागतं, कसं कसं बनवलं जातं डिटेलमध्ये. तर मम्मी तर सांग काय काय लागतं मम्मी, काय काय बनवायला लागणार आपल्याला नैवेद्याला. 5 खणी आणि 7 खणी असती परडी, तर त्याच्यात 5 आवळं, 5 कानावलं, परत 5 तेलच्या पोळ्या, 5 बिन तेलच्या पोळ्या, 5 रोट्या, आणि असं 7 खणीला 7 बनवायचं असतं. हे काय हो. हे कानवलं, हा. हे गोल गोल आहेत ते आवळे. ओके. आणि 5 रोट्या, म्हणजे नुसतं आपलं. हे आपले भजी झाली, परत ती कुरवडी कणकीचं दिवं झाली. लागते, ती कणकीचं दिवं बघ किती आहे ती. ओके. दिवा. हे कणकेचा दिवा काय 7 बनवायचा का एकच? 5 म्हणजे त्याला 5 दिवे आहेत, दिव्यांचं 5 हे केलं. ओके. 5 वाती टाकायच्या. ह्याच्यामध्ये अरे हे काय गरम ह्याला करायला ठेवलंय का? म्हणजे आपलं जराशी कडक बनते. आणि हे आपल्या त्याच्यात तेल घालायचं. तेलाच्या पोळ्या, बिना तेलाच्या पोळ्या. आणि रोट्या. रोट का रोट्या? रोट्या चपातीच्या बिना तेलाच्या. ओके. जेवढं सगळं बनवायला पुरणपोळीचा का नैवेद्य? अख्ख्या कुरवड्या तळून त्याच्यावरती ठेवायच्या. हे ना. गाणं सांगलं का? अजून ते दिवं बनवायचे, दिव्यात वाती घालतो ती. पप्पाच घालताना करायला लावायचं. तर आता आपलं ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आता आपण रानात चाललोय वापस. विहिरीच्या रानात पहिल्यांदा जाणार, नंतर बोरच्या रानात जाणार. तर आता विहिरीची जी 5 खणाची परडी ती आपल्याकडे, आणि मेन माझे वडील जे काही नैवेद्य आहे परडीचा तो घेऊन चाललो. आता आम्ही चाललोय तो त्या विहिरीला मी हेळ म्हणतो. हा हेळ म्हणजे आमचा अख्ख्या भावकीचा जुना हेळ आहे, वापर होत नाही त्याचा, कधीतरी वापर होतो, पण ऑलमोस्ट आता तो बंद असल्यामुळे त्याची तशी अवस्था आहे. मगाशी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये चालू विहिरी बऱ्याच असतात, त्यांची काही तशी अवस्था नसते. आपला शाळू काढायचे शक्यतो, म्हणजे ह्या जी परडी आहे त्याच्या आधी सगळे शाळू निघालेले असतात, राहत नाहीत तोपर्यंत, म्हणजे सगळे रानातली कामं होऊन जातात बऱ्यापैकी. आता आमचं शाळू निघाला नाही, शाळू रानात आहे, त्यामुळं छोटे छोटे जे जनावरांना ताट आणली होती बारकी, त्याची बारकी परडी बनवावी लागली, नाहीतर परडी तशी चांगली मोठी बनते. पण आता अजून हिरवेच आहे शाळू, त्यामुळे काही काढता आलं नाही आहे. ही आमची हेळाची वाट.
वातावरण कसलं भारी झाले, ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडेल का? हो बाबा, पाऊस पडेल का? हे नाही, प्रॉपर ठेवा ना, प्रॉपर ठेवा, प्रत्येक खानामध्ये ठेवा. सर माझा सर हे काढा, कसं हे काय करताय? ठेवलं एक 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 प्रत्येक खानामध्ये. नाही नाही, तिथे 5. मस्त आहे ना. तिने चुकून ते 7 आहेत का? तर हे बिना तेलाच्या, ह्यामध्ये तेलाच्या. ह्या बरोबर दिलेत. भात प्रत्येकावर ठेवा थोडा थोडा. ओके. 2 3 2 5 हा. ते काय रूट आहे ना? ते आवळे. भजी, कानावले, कानावले झाले की आता काय? कुरवडी ठेवताय. कुत्र्यांना तर खायला आली पाहिजे, म्हणजे काय कोण. ते ठेवते ते. सांगलं का? हळकुंड, खारीक, सुपारी, अजून काय? माचीस आणल्या ना? अरे काय क्लायंट आहे. हळद पडली तिथे. आता दिवामध्ये ठेवा. अगरबत्ती लावा लावा. खाली बसा. टाकाल वडा पेटवून. काय करताय? अगरबत्तीनच आहे ना? दिव्याचा आपण दिवा लावला पाहिजे. एक तर लागला पाहिजे. पेटव.
बरोबर. वारा शांत झालाय ना, दिवं बघा असं दिसतात एकदम थंड. तर आता अजून फक्त ह्याच्यामध्ये एक शेवटची क्लिप म्हणजे आपलं जेवण, जे की पुरणपोळीचं जेवण असणार आहे. आणि शेवट मी तेच करतो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इथे कशी ही परडीचा कार्यक्रम किंवा हा सण तुमच्याकडे कसा साजरा केला जातो कमेंटमध्ये नक्की सांगा. मला कमेंट वाचायला नक्की आवडेल. तोपर्यंत भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओत. बाय. तुम्ही थांबून पण दिलं नाही, शेवटलं सगळी लाईट बंद करून टाकली. या 10,000 वर्ष रास्ता छोटे मोठे